आमचा आमचा जागरदीप. नमस्कार श्रोते हो, साहित्य जागरच्या जागरदीप श्राव्य दिवाळी अंक 2021 मधील स्वयंदीप सदराच्या 5व्या भागात मी मनोज सुरळकर आपलं मनापासून स्वागत करतो. स्वयंदीपच्या या भागात आपण ऐकूया नीलम निंबाळकर यांचा लेख असा मोहरा. अंध कल्याण क्षेत्रातील सर्वांना सुपरिचित असे प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते आदरणीय प्रवीणजी दांडिया यांचं गेल्या वर्षी वृद्धापकाळामुळे निधन झालं. त्यांच्या आठवणींना आणि कार्याला उजाळा देणारा नीलमताईंचा लेख ऐकूया त्यांच्याच आवाजात स्वयंदीप सदराच्या 5व्या भागात साहित्य जागरच्या जागरदीप श्राव्य दिवाळी अंकात. असा मोहरा. दीपावली म्हणजे खरेदीचा उल्हास, दिव्यांची आरास, फराळाचा सुवास आणि कौशल्य आणि कलेला आलेला बहर, सर्वत्र सळसळणारं असं चैतन्याचं वातावरण. आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे अशी स्थिती असायला हवी. पण कोरोनाच्या सावटामुळे कित्येकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. तेथे कसा असणार खरेदी विक्रीचा आनंद? कितीतरी घरांमध्ये मृत्यू झाले आहेत. तेथे कुणाच्या घरात खाणारेच कोणी नाही तर बनवावे कोणासाठी असा प्रश्न असेल, तर कुणाच्या घरात माझी लक्ष्मी गेली, आता करून खाऊ कोण घालणार असाही प्रश्न असेल. अशात कोरोनाची टांगती तलवार आम्हा सर्वांच्या डोक्यावर आहेच. हे खरे असले तरी अशा गंभीर स्थितीतही आपले दुःख विसरून इतरांची आपुलकीने चौकशी करणारे, त्यांना मदत करणारे काही मोहरे होते आणि आहेत. त्यातलंच एक नाव प्रवीण चुन्नीलाल दांडिया. प्रवीण सरांचा जन्म दिनांक 20 ऑक्टोबर 1941 ला सुरतला झाला. ते शिंपी कुटुंबात वाढत होते. वयाच्या 5व्या वर्षी त्यांना त्याकाळी अस्तित्वात असलेल्या देवीच्या रोगाची लागण होऊन दृष्टीबाधित झाले. सर याबाबतीत एक आठवण सांगत ती अशी होती. देवीची लस दिल्यामुळे सरांच्या आधीच्या इतर भावंडांचा मृत्यू झाला होता. मग दांडिया दाम्पत्याने ठरवले की पुढच्या मुलाला लस द्यायची नाही. मग दांडिया दाम्पत्याने ठरवले की पुढच्या मुलाचे लसीकरण करावयाचे नाही. झाले. ठरल्याप्रमाणे लसीकरण झाले नाही. मुलगा जगला. घरात सर्वांनाच आनंद झाला. लाड कोड कौतुक सुरू असतानाच नियतीने आपला डाव टाकला. मुलाला जगवले पण अंधत्व मात्र दिले. कायमस्वरूपी अंधत्व, 100% अंधत्व. स्वातंत्र्यपूर्व काळी अंधांसाठी उपलब्ध अशा किती सुविधा होत्या आणि ज्या काही थोड्याशा सुविधा होत्या त्यांची माहिती तरी सामान्य जनतेत कुठे होती? मग काय करणार? इतरांप्रमाणेच 4-5 वर्ष त्यांचीही औषधोपचार करण्यातच गेली. काही उपयोग झाला नाही. कसे कोण जाणे, पण सिराज बसराई या वयस्कर अंध व्यक्तीशी त्यांची भेट झाली. त्यांनी प्रवीण दांडिया या मुलाला मुंबई येथील हॅपी होम स्कूल फॉर द ब्लाइंड या शाळेत प्रवेश मिळवून दिला. मग खऱ्या अर्थाने या मुलाचे आयुष्य सुरू झाले. अंगी उपजतच हुशारी असल्यामुळे मुलगा भराभर प्रगती करू लागला. अभ्यासात हुशार विद्यार्थ्यात त्याची गणना होऊ लागली. अभ्यासाव्यतिरिक्त शाळेत शिकवल्या जाणाऱ्या संगीत कलेतही या विद्यार्थ्याने चांगली प्रगती केली. तो उत्तम हार्मोनियम वाजवू लागला. असे यश संपादन करत करतच ताडदेव येथील नॅशनल स्कूलमधून 8वी ते 11वी म्हणजे जुनी SSC हा विद्यार्थी चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला. प्रवीण दांडिया नावाचा हा विद्यार्थी पुढे मग विल्सन कॉलेज येथे ऍडमिशन घेतले आणि त्याच कॉलेजच्या वसतिगृहात राहू लागले. येथे अंगी असलेल्या विनोदी शैलीने व संगीत कलेने बरोबरीच्या मुलांना त्यांनी प्रभावित केले. त्यानंतर कॉलेजमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांमध्येही हिरहिरीने सहभाग घेतला आणि इतरांना सुद्धा प्रभावित केले. हे करता करता तुटपुंजे पैसे असतानाही आपल्या खर्चात कपात करून कॉलेजच्या मुलांबरोबर बाहेर जाणे, कॉलेजच्या मुलांबरोबर म्हणजे डोळस मुलांबरोबर बाहेर जाणे, त्यांच्याबरोबर कॅन्टीनमध्ये खाणे वगैरे उपक्रम त्यांनी सुरू केले. कारण केवळ विनोदी शैली आणि संगीत कलेने प्रभावित करून होणार नव्हते. ह्या मुलाला इतर सर्व मुलांमध्ये चांगले मिळून मिसळून राहायचे होते. एकटेपणावर मात करायची होती. म्हणूनच त्यांनी हे सर्व उपक्रम केले आणि हे करता करता आपल्या प्रगतीचा आलेख कायम उंच ठेवत MA ची पदवी मिळवली. आता संघर्ष सुरू झाला
तो उदरनिर्वाहासाठी घेतलेल्या शिक्षणाचा इतरांनाही चांगला उपयोग व्हावा यासाठी नोकरीच्या शोधात असतानाच 1969 साली BMA म्हणजे आत्ताच्या BPA मध्ये होम व्हिजिटरच्या पदावर नेमणूक झाली. इथूनच सरांचा कोणासाठी प्रवीण सर तर कोणासाठी प्रवीण भाई असा प्रवास सुरू झाला. या पदावर असताना सर मधूनच अंधत्व प्राप्त झालेल्यांच्या घरोघरी जात असत. मग ते घर बिल्डिंगमध्ये असो वा झोपडपट्टीत असो तेथे ते जायचे आणि त्या मुलाला ब्रेल लिपी शिकवणे, मोबिलिटी वगैरे शिकवणे, त्या मुलाला मार्गदर्शन करणे, त्याच्या पालकांना मार्गदर्शन करणे अशी कामं ह्या पदावरून त्यांनी केली. झोपडपट्टीत फिरून फिरून होम व्हिजिट या पदावरून सरांनी बऱ्याच अंधांना छान तयार केले. याचे आपल्यापैकी पुष्कळांच्या परिचयाचे एक उत्तम उदाहरण आहे ते म्हणजे सुहास कर्णिक होय. येथे काम करता करताच 1975 साली NAB मध्ये विकास अधिकारी या पदासाठी सरांची नियुक्ती झाली. येथे त्यांनी आपला वेगळाच ठसा उमटविला. केवळ मुंबईतच अंधांचा विकास होऊ शकतो, त्यांना केवळ मुंबईतच मार्गदर्शन मिळू शकतो, त्यांचा विकास होऊ शकतो असा त्यांचा आधीचा अनुभव असावा. इतर ठिकाणचे अंधबांधव यापासून वंचित राहू नयेत, सामान्य जनतेतही अंधांबद्दल जागृती निर्माण व्हावी या हेतूने सरांनी राज्यस्तरावर NABच्या विविध शाखा उघडण्यास सुरुवात केली. या राज्य शाखा आपापल्या राज्यात जिल्हा पातळीवर NABच्या शाखा उघडतील अशी योजना कार्यान्वित झाली. ही त्यांची कामगिरी वाखाणण्यासारखी नक्कीच आहे. सरांना मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने करून दाखवले आहे. कार्य आणि वयाच्या दृष्टीने अनुभव संपन्न असणाऱ्या सरांच्या मार्गदर्शनात 10 वर्ष जुजबी काम करण्याचे भाग्य मलाही लाभले. संबंध दृढ होत गेले, ते जिव्हाळ्याचे बनत गेले, अखेरपर्यंत राहिले. म्हणूनच दिवाळी जवळ येऊ लागली तसा सहजच एक विचार मनात चमकून गेला. यावेळी एका फोनची कमी, दिवाळीपुरतीच नव्हे तर नेहमीसाठी, माझ्यासह अनेकांच्या आयुष्याच्या अस्तापर्यंत. या विचारानं हृदय गलबललं. डोळ्यांच्या कडा पुन्हा एकदा ओलावल्या. मागच्या एक एक आठवणी जणू ताज्या होऊ लागल्या. शाळा कॉलेजमध्ये असताना सरांची कधी भेट झाली असेल नसेल आठवत नाही. मात्र NAB मध्ये मी कामाला लागले तेव्हा दांडिया सरांकडे क्लायंट सर्व्हिस आणि डेव्हलपमेंट ऑफिसर हे त्यांचे मेन विभाग असून ब्रेल प्रेसचाही ते कार्यभार सांभाळत होते. माझे काम सुरळीत चालू होते. काही दिवसांनी अचानकच सरांनी मला बोलावले. काय झाले असावे याची कल्पना येत नव्हती. मनावर दडपण आलं होतं. भीतच गेले. जाताच सर मात्र सहज बोलू लागले. काम कसं वाटतंय? कुठं राहतेस? कशी येतेस जातेस? यात काही अडचण तर नाही ना? वगैरे आस्थेने चौकशी करू लागले. दडपण रहित मनाने मी परतले. पुढे ही सहजता आमच्यात वाढतच गेली. एकदा ब्रेल लेखन स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी सरांनी माझ्या अंगावर टाकली. निकाल तयार होताच सर्व पेपर्स मी सरांना सुपूर्द केले. तेव्हा परीक्षणाबद्दल बारकाईने विचारणा करूनच त्यांनी ते पुढे आयोजकांकडे पाठवले. 6च महिन्यात सरांनी प्रेसचा कार्यभार सांभाळणे सोडून दिले. पण त्यानंतरही छोट्या छोट्या कामांसाठी ते माझा उपयोग करून घेत असत. एके दिवशी एक टॅक्सी ड्रायव्हर एका अंध तरुणीला घेऊन NAB मध्ये आला. अर्थात तिला मग दांडिया सरांकडे नेण्यात आले. सरांनी तिला तिच्याबद्दल विचारले असता ती तिचे नाव आणि दिल्लीहून आली आहे एवढेच सांगत होती. यापेक्षा जास्त बोलण्यास ती तयार नव्हती. सरांनी तिला नकळत डायरेक्टर अनुराधा मोहित यांना पत्र लिहिले आणि तिची माहिती मागून घेतली. त्या काळी NAB मध्ये तिची रात्रीची व्यवस्था करणे अशक्य होते. मग सरांनी मला बोलावलं. मी त्या दरम्यान बांद्रा वर्किंग वुमेन हॉस्टेलला राहत होते. मला म्हणाले, तू राहतेस तिथे गेस्ट हाऊस वगैरे आहे का? एका दिवसाचा किती चार्ज करतात वगैरे माहिती घेतली आणि या तरुणीची ओळख करून देत मला म्हणाले, हिला आज तुझ्याबरोबर घेऊन जाशील का? मी हो म्हणताच त्यांनी माझ्या हाती ती रक्कम सोपवली. दुसऱ्या दिवशी सुद्धा तिला माझ्याबरोबर ऑफिसला घेऊन येण्यास सांगायलाही सर विसरले नाही. हे पाहून मला वाटले, सर किती अंगाने विचार करून एखाद्या व्यक्तीवर काम सोपवतात. जराही
त्रास होणार नाही याची संपूर्ण काळजी ते घेतात. या काळात माझ्या असे लक्षात आले की अंधांसाठी कोणी काही करू पाहत असेल तर सर स्वतः त्यात हिरहिरीने आपला सहभाग नोंदवत आणि माझ्यासारख्या सामान्य दृष्टीबाधितांना सहभागी करून घेत. त्या मनुष्याला पुरेपूर प्रोत्साहन देत. नेत्रहीनांचे कल्याण आणि संस्थेचे हित यांच्याकडे बघण्याचा सरांचा दृष्टिकोन समान होता. दृष्टिहीनांपर्यंत लाभ पोहोचवताना त्यांना लाभ तर मिळालाच पाहिजे, परंतु संस्थेचाही पैसा अधिक खर्च होणार नाही किंबहुना तो वाढत राहील याकडे सर काटेकोरपणे लक्ष देत असत. त्या काळी मोबाईल सारख्या आधुनिक सुविधांचा अभाव असल्यामुळे ते अंध तरुणाईपर्यंत पोहोचण्याकरिता आम्हा तरुण तरुणींची मदत घेत. संस्थेचे हित जपण्यासंदर्भातला एक प्रसंग मला अगदी सहजच आठवतोय. तसं पाहता याचा संबंध आपल्याशी म्हणजे अंधांशी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष नक्कीच आहे. त्याचं असं झालं, नॅपची युनियन आणि व्यवस्थापकीय वर्ग यांमधला करार संपला होता. दुसऱ्या करारासाठी बोलणे चालू होते. आमच्या मागण्या मान्य होत नव्हत्या. कर्मचारी वर्ग आणि व्यवस्थापक वर्ग आपापल्या भूमिकांवर ठाम होते. ताण कमी होत नव्हता. ईडी दातरंगे सर सेवानिवृत्त होऊन दांडिया सरांच्या हाती सूत्रे आली होती. आम्हा कर्मचाऱ्यांच्या दुर्दैवाने याच काळात अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीवर अतिरेक्यांचे विमान येऊन धडकले होते आणि बरेच नुकसान त्या इमारतीचे झाले होते. ह्या संधीचा सरांनी कौशल्यपूर्वक फायदा उचलला. वास्तविक पाहता जगाच्या अर्थव्यवस्थेवर ह्या गोष्टीचा काहीच परिणाम झाला नाही, परंतु सरांनी मात्र वेळ न दवडता आणि कर्मचाऱ्यांना अजिबात न दुखावता अर्थव्यवस्थेवर याचा भार निश्चित पडेल म्हणून जे पदरात पडतंय ते पाडून घ्या अशा अर्थाने काहीसे सांगून कर्मचाऱ्यांना ही बाब पटवून दिली. प्रश्न चुटकी सरशी सुटला. यामुळे संस्थेचा पैसा तर वाचलाच आणि तो अंधांच्या कल्याणासाठी उपयोगी पडला असे म्हणता येईल. अंधांच्या कल्याणार्थ नॅपच्या गेटवर बीपर बसवण्यात आला त्यावेळची गोष्ट. नेहमीप्रमाणे अचानकच सरांनी मला बोलावलं. म्हणाले, कशी आलीस? येताना काही विशेष आढळलं का? शिट्टी सारखा आवाज ऐकल्याचे मी सांगितले. म्हणाले, कसं वाटतंय? आवाज बसच्या पहिल्या दुसऱ्या सीटपर्यंत म्हणजे अपंगांच्या सीटपर्यंत आला तर स्टॉप आल्याचे लक्षात येईल असे मी सुचविले. सर काही बोलल्याचे आठवत नाही, मात्र या बसच्या दुसऱ्या सीटपर्यंत अपंगांच्या सीटपर्यंत आवाज आल्याचे मला चांगलेच स्मरते. इतके सारे सर करायचे पण त्यांनी स्वतःकडे त्याचे श्रेय कधीही घेतले नाही. नॅममधील त्यांची प्रासंगिक भाषणे असोत, ब्लाइंड वेलफेअर मधले त्यांचे लेख असोत, ते मोजक्या शब्दात अधिक आशय सांगणारे असत. मी अमुक एक गोष्ट केली किंवा त्यात माझा हात आहे असा उल्लेख सापडत नाही. सतत दुसऱ्यांनाच श्रेय दिलेले सापडते. इतके सर विनयशील होते. त्यांची विनोदबुद्धीही उत्तम होती. बोलता बोलता शाब्दिक कोट्या करून माणसाला सहजच हसवायचे. विनोदी आणि निस्वार्थी बुद्धीने डोंगराएवढे काम करणाऱ्या सरांच्या जीवनाला कारुण्याची एक मोठी बाजू होती. विवाहानंतर 10 वर्षातच त्यांच्या पत्नीचे निधन झाले. 6 आणि 8 वर्षीय मिताली आणि हेतलची जबाबदारी सरांवर पडली. त्यांनी ती एका हाती पार पाडली. दोन्ही मुलींचे छान संगोपन केले. त्यांना उत्तम शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले. त्यांची घरेही वसवून दिली. परंतु हे सगळं करताना अंधांचे कल्याण, नॅममधील त्यांचे काम याकडे त्यांचे अजिबात दुर्लक्ष झाले नाही. आपले काम प्रामाणिकपणे करीत राहिले. परंतु अचलाताईंच्या जाण्याने सरांवर काहीशा मर्यादा मात्र नक्कीच आल्या. याचाच परिणाम होता की पूर्वी बर्लिनला जाऊन आलेले सर पुढे कुठेही भारताबाहेर जाऊ शकले नाहीत. पण बराच काळ नॅपमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावरून कार्य करत ते नॅपचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून सेवानिवृत्त झाले. निवृत्त होण्यापूर्वी नॅबने त्यांच्या कार्याचा सन्मान केला. नॅबच्या वर्धापन दिनी दिला जाणारा श्रेष्ठ पुरस्कार
रुस्तमजी मेरवानजी अल्पईवाला ह्या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. याच्याच आसपास गुजरात सर्वोदय मंडळने त्यांना भिकाभाई शहा स्मृती पुरस्काराने गौरविले होते. या आणि अशा अनेक पुरस्कारांच्या ओझ्याने सर वाकले नाहीत किंवा आपली नोकरी संपली, आता आपल्याला अंधांसाठी काय करायचे आहे असाही समज त्यांनी करून घेतला नाही. नोकरीनंतरही ते नॅबच्या ऑनररी व्यवस्थापकीय मंडळात आले आणि ऑनररी सेक्रेटरी या पदावरून अंधांचे कल्याण करत राहिले. याच दरम्यान काही वर्षांनी ते खूप आजारी पडले. लीलावती सारख्या मोठ्या रुग्णालयातून न्यूरोलॉजिस्टचे औषधोपचार त्यांना घ्यावे लागले. तरीही यातून साधारण बरे होताच स्वतंत्र वाहनाने सर नॅबमध्ये येत व आपले काम करत. त्यावेळीही कधी कधी आमच्या भेटीगाठी होत. मग लॉकडाऊनमध्ये सारेच बंद. एके दिवशी अचानक फोन घणघणला. पाहते तो काय, आपुलकीने आस्थेने चौकशी करणारा आवाज, प्रवीण सरांचा आवाज कानी पडला. मनाला आनंद देऊन गेला. असेच घडत राहिले. आम्ही एकमेकांना फोन करत होतो, बोलत होतो. हा आमचा आनंद बहुधा नियतीला पाहवला नाही आणि 26 डिसेंबर 2020 रोजी सरांनी जगाचा निरोप घेतल्याची बातमी कानावर आली. मन सुन्न झाले. सर कार्यरूपी अमर आहेत असे मनाला समजावले. मनात आले सर अंधांच्या कल्याणास्तव अखेरपर्यंत चंदनासारखे झिजले. सरांसारखेच अनेक मोहरे या क्षेत्रात होऊन गेले आणि होतीलही. तरीही त्यांच्यातही प्रवीण सी दांडिया हे नाव दिमाखात झळकत राहील यात काही शंका नाही. आणि म्हणूनच आपण सरांचे कार्य आपल्या मार्गाने पुढे नेण्याचा आजच्या दिवशी संकल्प करू. धन्यवाद. तुझा जागरणी